आणि पुण्यातून एक ड्रंक अँड ड्राईव्हची बातमी समोर येते। त्यामध्ये 19 वर्षीय मुलानं एक अपघात केलेला आहे। गरवारे पुलावरून ही गाडी कोसळलेली आहे। पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार रंगलेला आहे। 19 वर्षीय तरुणाकडून बेदरकारपणे वाहन चालवत अपघात घडलेला आहे। भरधाव वेगात असलेलं वाहन गरवारे पुलावरून खाली कोसळलंय। 19 वर्षीय या मुलाचं नाव अमित जैन असं आहे। या प्रकरणात अथर्व जैन असं या मुलाचं नाव आहे। गुन्हा दाखल झालेला आहे त्या मुलावर। 19 वर्षीय हा मुलगा आहे। या संदर्भात बोलण्यासाठी अजिंक्य धायगुडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत याविषयी बोलण्यासाठी आहेत। अजिंक्य, 19 वर्षीय मुलगा आहे, गुन्हा दाखल झालेला आहे, बेदरकारपणे दारू पिऊन वाहन चालवल्याचा आरोप आहे। कधीची घटना आहे आणि आता पोलिसांनी काय पुढची कारवाई सुरू केली आहे? 25 मे ची रात्री 1:30 वाजताची ही सगळी घटना आहे। 4 चाकी वाहन दारू पिऊन चालवलं आणि गरवारे पुलावरून थेट रेलिंग तोडून हे वाहन खाली कोसळलेलं आहे। खरं तर मध्यरात्रीची ही सगळी वेळ होती, मात्र हा रस्ता जो आहे तो रहदारीचा रस्ता आहे। सुदैवाने यात फक्त चालक जो आहे तो जखमी झालेला आहे। पोलिसांनी या प्रकरणी डेक्कन पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केलेला आहे। या चालकाला नोटीस देखील बजावलेली आहे। ड्रिंक अँड ड्राईव्हची कारवाई देखील करण्यात आलेली आहे। मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळलेला आहे, कारण की हा रस्ता जो आहे तो कायम गजबजलेला असतो। तरुण्या मोठ्या संख्येने मध्यरात्री या रस्त्यावर असतात आणि यामध्ये जर या तरुण पुढे आणखी गेला असता तर मोठा अपघात झाला असता असं देखील शक्यता वर्तवली जाते। मात्र वारंवार पुणे शहरात मध्यरात्रीच्या वेळी दारू पिऊन चालकांकडून मोठ्या प्रमाणात बेदरकारपणे वाहनं चालवली जातात आणि यामुळे वारंवार अपघात होत असतात। पुणे पोलिसांकडून अशा टवाळखोरांवर आता कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे। धन्यवाद अजिंक्य, दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण बघतोय की टवाळखोरांवर कारवाई केली जावी। भरधाव वेगाने ही गाडी येत होती, दारू पिऊन या तरुणानं ही गाडी चालवली आणि गरवारे पुलावरून ही गाडी कोसळली। त्यामुळे या तरुणावर आता ड्रंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल झालाय।